पुस्तक आहे किंवा भरपूर ठिकाणी ग्रंथ आहेत. तर हे गर्भधान संस्कार, मूल जन्माला आल्यानंतर संस्कार देण्या अगोदर मूल पोटामध्ये असताना त्यावरती संस्कार देणं. हिंदू धर्मातल्या 16 संस्कारामध्ये पहिला संस्कार येतो गर्भधान संस्कार. आता हा करायचा आहे कधी? आता आपण ह्यावेळी करतो, मात्र हा संस्कार सुद्धा 3ऱ्या महिन्यामध्ये करायचा. आता आपण काय करतो तेव्हा चला 8व्या महिन्यामध्ये जे आवडेल ते खायला देऊया. आता 8व्या महिन्यामध्ये आवड निवड काय राहत नाही. आवडी निवडीचा कालावधी कधी आहे? 3ऱ्या महिन्यामध्ये. म्हणजे 3ऱ्या महिन्यामध्ये ते बाळाला कधी भेटणार आहे, बाळाला कधी द्यायचं आहे, तर 3ऱ्या महिन्यापासून ते बाळाला भेटणार आहे. आता इथून पुढे बाळासाठी म्हणून काय राहत नाही, बाळाला जे आहे ते बाळ येत राहील. मात्र 3ऱ्या महिन्याच्या कालावधीमध्ये हा विधी करायचा, याला गर्भधान संस्कार हा विधी म्हटला जातो. तर हा संस्कार जो आहे 16 संस्कारांमध्ये सर्वात पवित्र संस्कार गर्भधान संस्कार. दुसरा संस्कार येतो जातकर्म संस्कार, बाळ आणि आई वेगळं होणं, म्हणजे त्याला आपण नाळ करणं, बाळ आणि आई वेगळे होण्याची घटिका. तिसरा संस्कार येतो अन्नप्राशन संस्कार, त्या बाळाला अन्न भरवणं. त्यानंतरचा संस्कार येतो नामकरण संस्कार, अगदी मूर्ती पाषाणाची असो किंवा बाळ असो, बाळाप्रमाणे त्या मूर्तीला संस्कार देणं, त्याच पद्धतीने बाळाला सुद्धा संस्कार देणं, त्याला नामकरण संस्कार म्हणून. असे मूल्य, लग्न, विवाह संस्कार, असे 16 संस्कारामध्ये आपलं जीवन आहे. त्यातला सर्वात सुंदर असा पवित्र संस्कार म्हणजे हा गर्भधान संस्कार. तो आता आपण विधी करतो. हा विधी आधी करायचा आहे, फक्त आपण आता हा करतो. पण तरी पण या कालावधीमध्ये करतो. त्या बाळाला जे काही आहे ते सर्व संस्कार आपण या यज्ञाच्या माध्यमातून देतो. प्रत्येक गोष्टीला यज्ञ सांगितलाय. अगदी नामकरण म्हणजे बारसं जरी करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा यज्ञकर्म आहे. मात्र करणं शक्य असेल नसेल, मात्र आपण आता हे करत आहोत. तर हा संस्कार करत असताना सुद्धा पती आणि पत्नी यापासून अपत्य निर्माण होत. तर हे अपत्य विवाह का करावा, तर चांगलं सुसुंदर संतती प्राप्त व्हावी, म्हणजे वंशाची वृद्धी व्हावी म्हणून विवाह संस्कार सांगितले. म्हणजे लग्न का करायचं, तर लग्न यासाठी करायचं आहे की वंशवृद्धी वाढावी, चांगलं सुसुंदर अपत्य प्राप्त व्हावं, बहुगुणी सुसुंदर, त्याच पद्धतीनं सर्व गुण म्हणजे त्यामध्ये प्राप्त असावे. अपंग म्हणा किंवा नाना पद्धतीनं व्यंगत्व त्याला येऊ नये, प्राप्त होऊ नये. कारण 84 लक्ष योनीतनं मनुष्य जन्म आहे तुमचा सर्वांचा. 84 लक्ष योनी भोगत असताना आपल्या हातून काही वाचिक, शारीरिक, मानसिक, ज्ञात, अज्ञात, कळत न कळत ज्या काही चुका घडतील, अगदी धर्मशास्त्राप्रमाणे त्या चुका कुडाच्या रूपानं आपल्याला भोगावे लागतील. तर ते बाळ जन्माला आल्यानंतर त्याची शांत यज्ञ कर्म करण्यापेक्षा त्या गर्भधान संस्कार यासाठी सांगितलं आहे की ते बाळ पोटामध्येच असताना त्यावरती चांगल्या पद्धतीचे संस्कार घ्या यज्ञाच्या माध्यमातून. त्यासाठी भरपूर क्रिया सांगितली. अगदी आता आपण दुर्वा आहे का आपल्याला आहे, तुळस म्हणा, दुर्वा म्हणा किंवा नाना प्रकारचे काढे या पूजेच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या पत्नींना ते अर्पण करायचे, नाकाच्या माध्यमातून, तोंडाच्या माध्यमातून. त्याच पद्धतीने अनेक प्रकारचे न्यास सांगितले. न्यास म्हणजे काय, तर शरीर जागृत करायचं आहे. आता हे न्यास आम्ही इथून सांगायचे, तुम्ही ते न्यास आता हे पूर्वीचा काळ असा आहे की याला लाज वाटण्याची काही आवश्यकता नाही, या गोष्टी नैसर्गिक आहेत. मात्र तरी सुद्धा आत्ताच्या स्वरूपात आपण अगदी तुम्ही आतमध्ये राहावा किंवा इथं बसून जरी आम्ही क्रिया सांगितल्या तुम्ही ते न्यास करा, म्हणजे अवयवांना स्पर्श करणं, शब्दाच्या थोडक्यात शरीर जागृत करणं, बाळ आणि आई हे एकरूप असणं होणं, अशा क्रिया आपण या ठिकाणी करतोय. मात्र हे करत असताना तुम्ही यासाठी या पूजेला लायक आहे का, तर हे नियम तुम्हाला माहिती आहेत का, यासाठी विवाह कधी करावा, लग्न कधी करावं, आताचा कालावधी असा आहे की आषाढ लावून घ्या. शरीर शुद्धीद्वारा पंचगव्य प्राशनम नाही ह्या बुटाला जिभे लावा, परत बुडवा जिभे लावा, पुऱ्या 3 वेळा करा. शरीर शुद्धतम पंचगव्य प्राशनम हे सोडायचं, हे त्या पाणी द्यायचंच पाणी आहे हे. पंचगव्य प्राशनम हरिः ओम गायत्र्या गोमूत्रम पंचगव्य प्राशनम देह शुद्धतम ओम ओम इति मंत्राण प्राश्य हरिः ओम नमो नारायणाय नमो भगवते वासुदेवाय. परत तुम्ही हातामध्ये पाणी धरा. आद्य ब्रह्मचर्येवं विशेषण विषयामि शुभमन्यते तौ कर्मानुष्ठास्य सिद्धिद्वारा नूतन यज्ञोपवित धारणाख्यं कर्म
करिष्ये इदन्नम सोडा. आता हे असं धावणी धरले त्या पद्धतीने. इथूनच पूर्व दिशेला दाखवा. सूर्यनारायण भगवान की जय या पूजेला दाखवा. ओम पूजा द्रव्येन आत्मानंज प्रोक्षयेत. आता तुम्ही उजवा ते घाला घाला उजवा. एक मिनिट काढून घे पाहिजे ना. ठीक आहे. हा हे बनियनच्या आतून घ्या. घ्या आतून. हा एक डोक्यात नाही घ्या बनियनच्या आतून. हा बनियनच्या आतून घ्या. ठीक आहे. हा हा आणि घरात गळ्यामध्ये घाला तसंच. हा आणि ते तसंच आतमध्ये सोडा बनियनच्या. ठीक आहे. हा आता हा धागा जो आहे हा तुमच्या उजव्या बाजूला आला. अलग लक्षात तुमच्या उजव्या हातावरती आहे हा धागा. एक मोजून जोपर्यंत मांसाहार पाळताय तोपर्यंत हा धागा गळ्यामध्ये 15 दिवस पाळा. हा 8-15 दिवस हे पाळा. हा विधी त्यांचा नाही, खरं तर पती पत्नी दोघांचा. दोघांचा विधी आहे.